इकडे आमचे अनेक मंत्री 2 तासांसाठी फक्त तोंड दाखवायला येतात असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। चिंतन शिबिरात प्रफुल्ल पटेलांनी मंत्र्यांचे कान टोचलेत। पालकमंत्र्यांनी फक्त झेंडावंदनासाठी येऊ नये असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले। तर चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाही तर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल असाही यावेळी इशारा अजित पवारांनी दिलाय। अनेक आमचे मंत्री येतात, मी कोणाच्याबद्दल काही विशेष काय सांगू इच्छित नाही, पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये। आमच्याकडे 2 तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की तटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो ना मी हे करून आलो, काही अर्थ नाहीये। यायचं असेल तर योग्य रीतीनं त्या आमच्या सहकार्यांना मदत कशी होईल, त्याला ताकद कशी मिळेल याच्यासाठी जर यायचं असेल तरच या। पण पालकमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 मेचा झेंडावंदन करण्यासाठी येऊ नये। त्याच्या झेंडावंदन कलेक्टरनी केलं तरी आम्हाला चालेल। मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया, म्हणजे तरी कळेल। माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या। आपण म्हणजे मंत्री महोदयांनी, सगळ्यांनी नाही। राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहत असतील तर मंत्रीपद सोडावं लागेल। पालकमंत्र्यांना 3 दिवस मतदारसंघांमध्ये काढावे लागतील। चिंतन शिबिर केवळ आगामी निवडणुकीसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी आहेत। आपल्या मुलांसोबत तडजोड होऊ नये याची सर्वांनी खबरदारी घ्या असं आवाहन अजित पवारांनी केलंय। महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे। राष्ट्रवादी पक्षाला स्वतःची ओळख आणि विचारधारा आहे। राष्ट्रवादी पक्ष शिवरायांच्या मार्गावर चालणारा असल्याचं सुद्धा अजित पवार यावेळी म्हणाले।